7ही आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले। त्याच पार्श्वभूमीवरती दरम्यान या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फोन लाईनवरून जोडले गेलेत। शिंदेजी, आपण पाहतोय 7 आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे, कसं पाहताय या सगळ्याकडे? सर्वप्रथम मी न्यायालयाच्या निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे आणि उशिरा का होईना या लोकांना न्याय मिळालेला आहे। कारण त्या काळात जे यूपीए सरकार होतं त्यावेळेस देशभरामध्ये मुंबई सकट खूप मोठ्या प्रमाणावर बॉम्ब ब्लास्ट होत होते, हजारो निरपराध लोकांचे बळी जात होते। त्यावेळेस यूपीए सरकारचेच लोक म्हणायचे दहशतवाद आतंकवादाला कुठलाही रंग नसतो, परंतु मालेगावचा ब्लास्ट झाल्यानंतर मात्र त्यांनी म्हटलं की भगवा दहशतवाद आहे, हा भगवा आतंकवाद आहे। तर खरं म्हणजे भगव्याला बदनाम करण्याचं काम, त्या हिंदुत्वाला बदनाम करण्याचं काम तत्कालीन काँग्रेस सर आणि यूपीए सरकारने केलं। त्याला एक सनसनीत मोठी चपराक आज न्यायालयाने लगावलेली आहे आणि या सर्व लोकांना न्याय मिळालेला आहे। अगदीच एकनाथ शिंदेजी, एकूणच या प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांकडून या प्रकरणाला वेगळा रंग दिला गेल्याचं सुद्धा बोललं जात आहे, त्यावर आपलं काय म्हणणं आहे? ते रंग दिला ना त्यावेळेस जे घटना घडली त्या भगवा दहशतवाद हा शब्द कोणी आणला? त्यावेळेच्या तत्कालीन सरकारने आणला, कारण त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये बॉम्ब ब्लास्ट होत होते आणि म्हणून कुठंतरी लक्ष विचलित करायचं, कुठंतरी लक्ष डायव्हर्ट करायचं यासाठी हे भगवा दहशतवाद हा शब्द आणला आणि म्हणून कधी हिंदू हा सहिष्णू असतो त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, तो देशविरोधक विघातक कधी कृत्य करत नसतो। हे आजच्या न्यायालयाच्या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे आणि न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे। अगदीच एकनाथ शिंदेजी, मात्र तब्बल 17 वर्ष या निकालासाठी लागले, एवढा कालावधी उलटून गेल्यानंतर आता हा निकाल समोर आलेला आहे। हे खरं म्हणजे न्याय उशिरा मिळाला आहे, पण ठीक आहे, न केलेल्या कृत्याची शिक्षा त्यांना एवढे वर्ष भोगायला लागली, परंतु ठीक आहे, न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, न्यायालयाने दिलेल्या निकालाचं स्वागत आहे। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, याच ठिकाणी आपण खासदार अरविंद सावंतांशी सुद्धा संपर्क केला होता। एकूणच एकनाथ शिंदे यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली। धन्यवाद एकनाथ शिंदेजी दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर पुराव्यांच्या अभावी या 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे। हे एनआयएने त्यात ऑब्झर्व केले। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामॅन सिद्धेश नाईकसह विनायन मराठी, मुंबई। तर आपण पाहतोय मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये आता या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। पुरोहितांनी संस्थेची रक्कम स्फोटासाठी वापरली नसल्याचा पुरावा सापडलेला नाहीये। कोर्टाच्या निकालात काय म्हटलंय आपण पाहतोय। अभिनव